नमस्ते मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक नव्या फुलझाडाबद्दल माहिती करून घेणार आहोत। त्या फुलझाडाचं नाव आहे फुशिया फूल। हे एक सुंदर आणि आकर्षक फुलझाड आहे। याचे फुलं वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसते, जसे की गुलाबी, जांभळा, लाल, पांढऱ्या रंगामध्ये। ह्या फुलाच्या अगदी आकर्षक रचनेमुळे ते बागेमध्ये आणि शोभेच्या झाडांमध्ये खूप लोकप्रिय आहे। ह्या झाडाचं उगमस्थान हे मध्य व दक्षिण अमेरिकेतील विशेषमधले पेरू आणि न्यूझीलंड ह्या भागात आहेत, पण सध्या ते सर्रास जगभरात सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळते। ज्या ठिकाणी मी राहते, नॉर्वे, या ठिकाणी ही लोकांचे अत्यंत आकर्षित करणारं फुलझाड आहे। बहुतेक बागेंमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते। आणि भारतातही ज्या ठिकाणी थंड हवामान आहे त्या ठिकाणी खूप प्रमाणात ही झाड पाहण्यात येते। ह्या फुलाची रचना घंटेसारखी लटकणारी फुले जी झाडांच्या फांद्या किंवा बुंद्या वरून खाली लटकतात आणि खूप सुंदर दिसतात आणि दोन छटांमध्येही पाहायला मिळतात, बाहेरून गुलाबी आणि आतमध्ये जांभळ्या रंगाचे पाकळ्या असेही या फुलं पाहायला मिळतात। ह्या फुलांना थंड हवामान लागते आणि जिथे खूप थंड हवामान आहे तिकडे ते खूप चांगलं रुजते। आणि हे जे झाड आहे ते बहुवर्षीय प्रकारचं आहे, पण काही ठिकाणी ते हंगामी ॲन्युअल स्वरूपातही पाहण्यात येते। ह्या झाडाला खूप सूर्यप्रकाश लागत नाही, त्याला अर्धछाया किंवा सकाळचं सौम्य सूर्यप्रकाश एवढाच लागतो। त्याला माती ही सेंद्रिय पदार्थाने समृद्ध चांगली निचरा होणारी माती लागते आणि नियमित पण माफक प्रमाणात पाणी द्यावे लागते। माती ओलसर राहिली पाहिजे, पण पाणी साचून राहता कामा नये। आणि दर 15 दिवसांनी सेंद्रिय किंवा द्रव खते दिल्यास अधिक फुलांचा विकास होतो। तर घेणार ना मग तुम्ही पण तुमच्या घराच्या गच्चीत, बागेत किंवा टांगण्याच्या कुंडीत सजवायला। तर कशी वाटली ही तुम्हाला माहिती मला जरूर सांगा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला अजून कोणत्या फ्लावरची, प्लांटची अधिक माहिती पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमचा प्रतिसाद तुम्हाला मी नक्कीच तसा रिप्लाय करेल आणि अजून छान व्हिडिओ बनवेल। नमस्कार।